या साबुदाणा वड्याचा आवाज तुम्ही पाहू शकता। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम असा मऊसूद साबुदाणा वडा होतो। एकदम टम्म असं फुगला जातो, आतून एकदम पोकळ होतो। अशी कच्च्या बटाट्याच्या किसाची भाजी चवीला तर अप्रतिम लागते। नमस्कार मंडळी, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम कमीत कमी वेळेमध्ये आषाढ स्पेशल उपवासाची संपूर्ण थाळी बनवून दाखवणार आहे। शेंगदाणा आमटी आणि मऊ लुसलुशीत खिचडी देखील बनवून दाखवणार आहे। सुरुवातीला गॅसवरती कढईमध्ये 3 चमचे एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे। अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले फुलल्यानंतर 4 ते 5 चमचे कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। तर ह्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे मी इथे थोडं जास्त वापरलेलं आहे। तुमच्या जर मिरच्या जास्त तिखट असतील तर कमी वापरा। त्यानंतर यामध्ये बटाट्याची साल काढून मोठ्या किसणीने किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे। लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदा हे बटाट्याचं किस छान असा तळापासून हलवून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायचं, यावरती झाकण ठेवायचं। मंद आचेवरती साधारण 3 ते 4 मिनिट बटाटा शिजून घ्यायचा। त्यानंतर झाकण काढून पुन्हा एकदा भाजी हलवून घ्यायची आणि परत यावरती झाकण ठेवायचं साधारण 3 मिनिटासाठी। 3 मिनिट झालेले आहे। झाकण काढून ही भाजी शिजली की नाही एकदा चेक करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा बटाटा मऊ लुसलुशीत शिजलेला आहे। आता लगेचच यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट 1.5 चमचा सोबतच अर्धा चमचा एवढं चिली फ्लेक्स घालायचे आहे। तर ही मिरची तिखट नसल्यामुळे मी इथे चिली फ्लेक्स वापरले आहे। तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी देखील चालेल। मस्त अशी भाजी तयार झाली, नक्की बनवून पहा। यानंतर आता आपल्याला साबुदाणा वड्या बनवायचे। त्याकरता भिजवलेले साबुदाणे साधारण 1 वाटी एवढे घेतलेले आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर साधारण 300 ग्रॅम एवढे हे साबुदाणे आहेत। यामध्ये आता उकडून घेतलेले 3 मध्यम आकाराचे बटाटे हाताने कुस्करून घालायचे। यानंतर साबुदाणा आणि बटाटा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा 2 चमचे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि घरीच दळलेली लाल सुकी मिरची घालायची आहे 2 चमचे। ही थोडीशी तिखट असल्यामुळे मी इथे घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची देखील यामध्ये घालू शकता। सोबतच आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरं घालायचे आहे। आता सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच याचे वडे बनवायला घेऊयात। यानंतर आपल्याला जेवढा वडा लहान मोठा करायचा आहे तेवढं आपल्याला हे मिश्रण हातावरती घेऊन छान असं गोल गोल उंडा बनवून हलकंसं आपल्याला प्रेस करायचं आहे। एकदम जास्तही दाब द्यायचा नाही। त्यानंतर साईडच्या कडा छान अशा एकसाथ अशा मिळून घ्यायच्या आहे। तर बघा मस्त असा आपला वडा तयार झाला आहे। याच पद्धतीने अजून एक वडा तुम्हाला मी बनवून दाखवते। थोडंसं आपल्याला हे मिश्रण हातावरती घेऊन अशा पद्धतीने गोल गोल बनवायचं। एकदम हलकंसं आपल्याला प्रेस द्यायचं आहे आणि साईडनी एकसारखं करून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने आता उरलेले सगळे साबुदाणा वडे मी बनवून घेतलेले आहेत। तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 18 ते 19 एवढे वडे झालेले आहे। इकडे गॅसवरती कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे। लगेचच यामध्ये वडे सोडून घेऊयात। तर सुरुवातीला तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं। तर तेलात वडा सोडल्यानंतर तो पटकन असं तेलाच्या वरती येईल एवढं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे तेलात सोडल्यानंतर तो करपलाही नाही पाहिजे, परंतु पटकन तेलाच्या वरती आला पाहिजे। त्यानंतर वड्याचं आवरण हे थोडंसं आपल्याला कडक जाणवायला लागलं की ते वडे उलटपालट करून आपल्याला छान असं सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मस्त असे गुपगुपीत टम्म फुललेले हे वडे तुम्ही पाहू शकता। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसूद होतात। तर आता याच पद्धतीने उरलेले सर्व वडे मी तळून घेते। हे वडे तेलकटही जास्त होत नाही। नक्की एकदा बनवून पहा। शेंगदाणा आमटीसोबत तर खूप छान लागतात। यानंतर आता शेंगदाणा आमटी बनवण्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या जाडसर अशा दळून घेतलेल्या आहे। आता हे हिरव्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। नंतर यामध्ये अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट देखील घालू शकता। नंतर कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे। छान असं 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं। तेलाऐवजी तुम्ही इथे तूप देखील वापरू शकता। नंतर यामध्ये वाटलेलं शेंगदाण्याचे मिश्रण घालायचं आहे। लगेचच यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। आपल्याला ही आमटी जशी पातळ घट्ट हवी आहे तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं
आता पळीच्या मदतीने ही आमटी एकदा हलवून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही अजूनही पाणी ॲड करू शकता. तर चवीनुसार लगेच यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आम्हाला थोडीशी दाटसरच आमटी आवडते, त्यामुळे यामध्ये मी अजून पाणी ॲड केलेलं नाही. आता या आमटीला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची. मंद आचेवरती साधारण 3 ते 4 मिनिट आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे. यानंतर आता साबुदाणा खिचडी बनवूयात. त्याकरता गॅसवरती कढईमध्ये 3 चमचे एवढं आपल्याला तेल घालायचं आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे उपवासाला चालत असेल तर घाला, नसतील चालत तर नाही वापरले तरी देखील चालेल. नंतर यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे. साधारण 10 ते 12 इथे मी मिरच्या घातलेल्या आहेत. या मिरच्या तिखट नसल्यामुळे मी इथे जास्त वापरलेल्या आहे. यानंतर यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. साधारण 400 ते 500 ग्रॅम एवढा भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे. नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. साधारण 1 वाटी एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 100 ग्रॅम एवढे शेंगदाणे भाजून घेतले होते, त्याचा जाडसर असा कूट यामध्ये घालून घ्यायचा. आता सुरुवातीला मी इथे मंद आचेवरती मिरच्या परतून घेतल्या होत्या. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करून खिचडी छान अशी 2-3 मिनटं परतून घेतलेली आहे. यानंतर आता गॅसची फ्लेम पुन्हा एकदा कमी करायची. यावरती झाकण ठेवायचं साधारण 3 ते 4 मिनिट. तर मंद आचेवरती आपल्याला ही खिचडी 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण काढून खिचडी तळापासून एकदा आपल्याला हलवून घ्यायची आहे. झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट एकसारखं हलवत खिचडी आपल्याला परतून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घालायचे आहे. साधारण 2 मध्यम आकाराचे बटाटे इथे मी घातलेले आहे. बटाटे थोडेसे असे जाडसर ठेवायचे, जास्त बारीक करायचे नाही. परत एकदा ही खिचडी मी साधारण 1 ते 1.5 मिनिट एवढी परतून घेतलेली आहे. बघा, मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली साबुदाणा खिचडी तयार आहे. एकदम कमीत कमी वेळेमध्ये ही संपूर्ण थाळी बनवलेली आहे आणि पोटभरीचे यामध्ये सगळे पदार्थ आहेत, त्यामुळे जास्त वेळ भूकसुद्धा लागत नाही. या आषाढी एकादशीला अशी थाळी नक्की बनवून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.